खऱ्या अर्थाने एक जो पुणे मुंबई रस्ता झाला, आज गडकरी साहेबांचा सत्कार देखील झाला टिळक लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन. त्यांच्या कारकिर्दीमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस झाला, देशातला पहिला एक्सप्रेस. 7-8 तास पूर्वी लागायचे आणि बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब म्हणाले हा शॉर्टकट करा आणि गडकरी साहेबांनी तो केला. आज त्याच्यामुळे पुणे मुंबई एवढं जवळ आलं की डेली अपडाऊन करू लागले लोक. आता इकडे सर्व्हिस इंडस्ट्री आली, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली, IT पार्क आले, रिअल इस्टेट बूम झालं, सगळं वाढलं. एक रस्ता काय चमत्कार करू शकतो ते दाखवलं. आणि आता तर आम्ही मिसिंग लिंक करतोय. अभी और सुब्रमण्यम जी आधे घंटे पहले मुंबई से पुणे जाना होना है. दुनिया का सबसे बड़ा वाइडेस्ट टनल मिसिंग लिंक पुणे में हम लोग बना रहे हैं, तो इससे भी बहुत फायदा होगा. तसं एक रस्ता चमत्कार करू शकतो, तसं पुण्याचं नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग देवेंद्रजींच्या काळात सुरू झाला. आता त्याचं लोकार्पण मोदीजी साहेबांच्या शुभ हस्ते झालं आणि त्या खात्याचा मी तेव्हा मंत्री होतो. होईल की नाही पण नागपूर मुंबई समृद्धी झाला. आणि एक जे गेम चेंजर प्रकल्प आज झाला अटल सेतू. हे कनेक्टिव्हिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आज जे काही नीती आयोग आपल्याला भरीव मदत करते आहे, मार्गदर्शन करत आहे, ते आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं लक्ष मुंबई MMR बरोबर महाराष्ट्रावर आहे. आणि यानंतर नाशिक असेल, संभाजीनगर असेल, नागपूर असेल, असे अनेक शहरं या ठिकाणी ग्रोथ हबच्या माध्यमातून आपण उभारण्याचं काम या ठिकाणी करतोय. आणि म्हणूनच मुंबई पुणे तसं पाहायला गेलं तर आता जोड शहरं झालेली आहे, एवढी जवळ आलेली आहेत की खऱ्या अर्थाने मुंबई नगरी आणि पुणे नगरी आता नीलमताई पण आहेत आणि मिसळताई पण इकडे लाडक्या बहिणी होऊ शकतात. आणि कारण अंतर कमी झालं, हेही महत्वाचं आहे. वेळ वाचतो, इंधन वाचतो. या सगळ्या ज्या काही या प्रगतीला जे काही पोषक वातावरण तयार होतंय